नमस्कार, मी भाग्यश्री। आज आपण बनवणार आहोत खमंग आणि चवीला अगदी जबरदस्त असे मिक्स पिठाचे थालीपीठ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पसरट भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये घालायचे 1 वाटी गव्हाचे पीठ जे चाळून घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचे पीठ चाळून घेतलेले आहे, त्यानंतर अर्धी वाटी नाचणीचे पीठ, पाव वाटी चण्याचे पीठ आणि पाव वाटी तांदळाचे पीठ। आता ही पाची पीठं मिक्स करून घ्यायची आहेत। तुमच्याकडे ज्वारीचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही बाजरी असेल बाजरी वापरलं तरी चालेल। ही पीठं मिक्स करून घेतली। त्यानंतर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, ते कापून त्यात घातले। त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि मुठभर मेथीची पानं स्वच्छ धुवून ती देखील बारीक चिरून यामध्ये घातली। यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, 1 टीस्पून हळद, लाल मिरची पावडर तुमच्या चवी तिखटाच्या प्रमाणानुसार घाला, किंचित हिंग, 1 टीस्पून धणे पावडर, हाफ टीस्पून जिरा पावडर। त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या थालीपीठांना चव येणारा पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि एक आपल्या अर्ध्या बोटा एवढ्या आल्याचा तुकडा। हे आपण किसून घालणार आहोत। तुम्ही आलं लसणाची पेस्ट देखील वापरू शकतात, पण किसून घातल्यामुळे थालीपीठाला छानपैकी चव येते। आता किसलेले आले लसूण आपल्याला या पिठात घालायचे आहे आणि या पिठात आता आपण साधारण 1.5 टेबलस्पून तेल घालायचं आहे। पाणी घालायच्या आधी आपण हे सर्व पीठ आणि कांदा, मेथी, कोथिंबीर हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याचं आणि मेथीचं वगैरे पाणी सुटेल। आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आपल्या चपातीच्या पिठाचा गोळा असतो त्याप्रमाणे हा गोळा तयार करायचा आहे। इथे आपला पिठाचा गोळा तयार आहे। हा मी आता एक साधारण 10 ते 15 मिनिटं असाच झाकून बाजूला ठेवणार आहे। त्यानंतर मी घेणार आहे थालीपीठ थापायला। त्यासाठी इथे तुम्ही सुती कापड ओलं करून ते देखील वापरू शकतात। मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, त्यावरती पाण्याचा हात फिरवणार आहे। कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे। थालीपीठ हे पाण्यावर थापलं तर ते तेलकट होत नाही। पाण्याचा हात घेऊन आता आपण हे थालीपीठ थापायचं आहे। थापून झालं की ते गरम तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे। तेल छान गरम झालेलं असेल तर थालीपीठ हे तेलकट होत नाही आणि छानपैकी खमंग देखील होतात। आता हे थालीपीठ आपल्याला तेलामध्ये दोन्ही बाजूनी छानपैकी खमंग तळून घ्यायचं आहे। साधारण बिस्किटचा कलर असतो ना, तसा आपल्या थालीपीठांना कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। आता आपलं थालीपीठ छानपैकी तळून झालेलं आहे, त्याला मस्तपैकी बिस्किटासारखा रंग आलेला आहे। आता हे थालीपीठ मी टिश्यू पेपर की आणखीन कशावरही न ठेवता आपण जे पीठ मळलेलं आहे ना ते पिठावरतीच ठेवणार आहे, जेणेकरून त्यात जे काही तेल उरलेलं आहे ते तेल आपल्या पिठामध्ये उतरेल। त्यानंतर दुसरं थालीपीठ मी एकीकडे तळून घेतलेलं होतं, ते देखील आता मी तेलात सोडणार आहे आणि ते देखील दोन्ही बाजूने छानपैकी तळून घेणार आहे। अशा प्रकारे कुठलाही वेगळं असं पीठ न दळता झटपट अशी आपल्या 5 मिक्स पिठाचं थालीपीठ तयार आहे, जे चटणी, सॉस, दही किंवा चहात बुडवून देखील छान लागतं। मी आधीच्या व्हिडिओमध्ये एक आंबट गोड तिखट चटणी बनवून दाखवली होती, त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागतं। तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपी झटपट अशा मिक्स पिठाच्या थालीपीठाची रेसिपी? आवडली असेल तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल। थँक्यू।